नमस्कार ताईंनो, घरगुती मराठी चव या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वर्षभरासाठी लागणारी मिरची पावडर। तर ही आहे बघा तेजा मिरची, ही आहे लवंगी मिरची। या मिरच्या चवीला खूप तिखट असतात। ही आहे शंकेश्वरी मिरची, ही एकदम चवीला छान असते। आणि ही आहे बेडकी मिरची, ही जाडसर असते पण आपण हिचा वापर रंगासाठी करणार आहोत। तर चारही मिरच्या एकत्र करून मी त्या गिरणीमधून दळून आणलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपल्या मिरची पावडरला किती छान रंग आलेला आहे आणि ही खूप चवदारही होते आणि तिखट सुद्धा होते। मी जो घरगुती मसाला केला आहे वर्षभरासाठी त्याला सुद्धा मी अशाच मिरच्या वापरलेल्या आहेत। तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे। मी या मिरच्याचं प्रमाण सांगायचं झालं तर अर्धा किलो शंकेश्वरी, पावशर तेजा, पावशर लवंगी आणि पावशर बेडगी असं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला जर मिरची पावडर जास्त करायची असेल तर तुम्ही हे प्रमाण लक्षात घेता मिरची पावडर केली तरी चालते। तर तुम्ही पाहू शकता मिरची पावडरला खूपच छान रंग आलेला आहे। दुकानातली विकतची मिरची पावडर आणण्यापेक्षा ही अशी एकदाच करून ठेवली तर वर्षभर टेन्शन राहत नाही। तर तुम्हाला ही मिरची पावडर कशी वाटली ते नक्की सांगा। ही मिरची पावडर आपण सगळी बरणीमध्ये भरून पॅक करून ठेवणार आहोत। तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।